हरे कृष्ण. तर आजचा प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांना श्रीमद भागवत आणि भगवद्गीता याच्यामधला फरक लक्षात येत नाही, नेमकं काय आहे ते. तर काही वेळेला लोक काही वेळेला भागवत गीता असाही उच्चार ते करतात. तर नेमकं काय आहे ते आपण बघू. तर एक आहे श्रीमद भगवद्गीता आणि दुसरं आहे श्रीमद भागवतम. तर बघू आपण काय आहे हे. तर ज्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी सुरुवातीला गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांना भगवंतांनी शास्त्रांचं ज्ञान हे त्यांच्या हृदयामध्ये प्रकट केलं आणि त्या ज्ञानाचा वापर करून ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली. म्हणून ब्रह्मदेवांना सेकंडरी क्रिएटर असंही म्हणतात. मग ही शास्त्र ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितली, नारदांनी व्यासदेवांना सांगितली. त्याच्यानंतर गुरुशिष्य परंपरेद्वारे हे शास्त्र आजपर्यंत आहेत. तर शास्त्र म्हणजे काय? तर शास्त्रामध्ये वेद येतात, 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. त्यानंतर उपनिषदे येतात, पुराणं येतात, रामायण येतं, महाभारत येतं. तर अशी शास्त्र आहेत. आता या प्रत्येक शास्त्रामध्ये लाखो श्लोक आहेत, लाखो. एक एक्झाम्पल मी देतो. महाभारत की ज्याला पूर्वी जय संहिता असं म्हणलं जात होतं, त्या जय संहितेमध्ये व्यासदेवांनी 8500 श्लोकांमध्ये पूर्ण महाभारत सांगितलं होतं. पण नंतर महर्षी नारदांच्या इन्स्ट्रक्शननुसार, त्यांच्या सूचनेनुसार व्यासदेवांनी ते थोडं मोठं केलं आणि त्यांच्या श्लोकांची संख्या आहे 1,00,000. तर हे एक फक्त एक्झाम्पल झालं. तर सर्व शास्त्र जर आपण बघितली तर करोडो श्लोक होतील, करोडो. मग यांचा सार जर काढायचं म्हटलं तर कोण काढू शकतं? ज्या व्यक्तीला प्रत्येक श्लोक आणि श्लोक व्यवस्थितपणे माहीत आहे, वेगवेगळ्या अँगलनं तो श्लोक त्यांनी पाहिलेला आहे, असे व्यक्ती काय करू शकतात? त्याचा सार काढू शकतात. मग ज्यांनी ज्ञान दिलं, ज्या भगवंतांनी हे ज्ञान, ही शास्त्र प्रदान केली, त्यांच्या इतकं बुद्धिमान व्यक्ती कोण असू शकतो की त्याचा सार काढण्यासाठी? म्हणून खुद्द भगवंतांनी सर्व वेदांचा, शास्त्रांचा सार 700 श्लोकामध्ये काढला आणि तो 18 अध्यायामध्ये गठीत केला. तेच म्हणजे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत आणि ही भगवंतांची वाणी आहे, डायरेक्ट भगवंत बोललेले आहेत. आणि ही भगवद्गीता महाभारतामध्ये जसे भीष्म पर्व आहे त्याच्यामध्ये ही भगवद्गीता येते. तर भगवद्गीता म्हणजे काय आहे? सर्व वैदिक शास्त्रांचं सार आहे की ज्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत आणि ही भगवंतांची वाणी आहे. त्याच्यानंतर आपण श्रीमद भागवतम काय आहे बघू. श्रीमद भागवतम म्हणजे भगवंतांच्या आणि त्यांच्या शुद्ध भक्तांच्या लीला ह्या पूर्ण श्रीमद भागवतममध्ये येतात. सगळे दशावतार, त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्यानंतर त्यांच्या भक्तांच्या लीला, शुद्ध भक्तांच्या लीला ह्या त्या श्रीमद भागवतममध्ये येतात. श्रीमद भागवतमध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत. आणि हे जे श्रीमद भागवतम आहे ते भगवान नारायणांनी ब्रह्मदेवांना 4 श्लोकामध्ये सांगितलं, म्हणून त्याला चतुश्लोकी भागवतम असंही म्हणतात. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने ते इलॉबरेटली नारदांना सांगितलं आणि नारदांनी ते काय केलं? व्यासदेवांना सांगितलं आणि व्यासदेवाने सर्वात शेवटी या भागवतमची निर्मिती केली. तर स्ट्रिक्टली आपल्याला 2 डिफरन्स कळलेले आहेत. श्रीमद भगवद्गीता म्हणजे भगवंतांची वाणी की ज्याच्यामध्ये 700 श्लोक आणि 18 अध्याय आहेत आणि श्रीमद भागवतम म्हणजे भगवंत, त्यांचे अवतार आणि त्यांच्या भक्तांच्या शुद्ध लीला त्याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत.
ठीक आहे. हरे कृष्णा. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय.